या लेक्चरला आपण आपला लास्ट पार्ट बघणार आहे कपलिंगचा. फ्लेक्झिबल कपलिंगमध्ये दोन टाईपच्या कपलिंग आपल्याला बघायचे आहेत. एक आहे तुमची ओल्ड हॅम आणि एक राहील युनिव्हर्सल कपलिंग किंवा युनिव्हर्सल जॉईंट सुद्धा म्हटलं जातं. ओल्ड हॅम कपलिंगवर तुम्हाला काही न्यूमरिकल वगैरे नाही आहे, तसं युनिव्हर्सल कपलिंगवर पण काही नाही आहे, एकच न्यूमरिकल आहे. छोटीशी प्रोसिजर आहे. आपण आज संपून आपलं कपलिंगचा पार्ट संपून टाकू. ठीक आहे. तर कपलिंगमध्ये आपण ओल्ड हॅम कपलिंग बघतोय बघा. मोस्ट कॉमनली यूज कपलिंग्स आहेत, त्या फ्लेक्झिबल कपलिंग्स जे आहेत ते फार कॉमनली यूज केल्या जातात. आतापर्यंत आपण बघितलं की कपलिंग कशासाठी यूज करत होतो आपण, दोन शाफ्ट जे अलाइन आहेत एकाच ॲक्सिसवर आहे अशा दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी किंवा एका शाफ्टचं मोशन दुसऱ्या शाफ्टला ट्रान्सफर करण्यासाठी आपण कपलिंगचा वापर करत होतो. तर या ठिकाणी ओल्ड हॅम कपलिंग यात स्पेशल काय, मग आतापर्यंत आपण रिजिड टाईप बघितला होता, स्प्लिट मफ पाहिलं, मफ कपलिंग बघितलं. त्यानंतर आता आपण जी फ्लेक्झिबलमध्ये ओल्ड हॅम कपलिंग बघतोय, त्या ओल्ड हॅम कपलिंगचा स्पेशल पर्पज काय आहे, तर स्पेशल पर्पज हा आहे कपलिंगमध्ये की ह्या कपलिंग अशा ठिकाणी यूज केल्या जातील ज्या ठिकाणी दोन ॲक्सिस शाफ्ट जे असणार आहेत. बघा आतापर्यंत आपण कसं बघितलं की शाफ्ट कसा होता, अलाइन, म्हणजे हा एक शाफ्ट आहे, हा दुसरा शाफ्ट आहे, दोघांचा ॲक्सिस एकाच लाईनमध्ये होता. आता आपण ही ओल्ड हॅम कपलिंग किंवा फ्लेक्झिबल कपलिंग अशा ठिकाणी यूज करणार आहे ज्या ठिकाणी या दोन शाफ्टचे ॲक्सिस एका लाईनीत नसून वर खाली राहतील, है ना, वर खाली राहतील. म्हणजे यांचे जे शाफ्ट आहेत ते कसे असणार आहे, मिस अलाइनमेंटमध्ये असणार आहे. तर अशा ठिकाणी आपण ही ओल्ड हॅम कपलिंग वापरू शकतो. सो ओल्ड हॅम कपलिंग काय, एक अशा पद्धतीची कपलिंग आहे जी जॉईन करते कोणाला, दोन शाफ्टला, जे कसे असतात ज्यांच्यामध्ये काय असणार आहे, लॅटरल मिस अलाइनमेंट, म्हणजे ज्यांच्या ॲक्सिस मध्ये काहीतरी अंतर राहतो. असं नाही की दोन्ही ॲक्सिस एकाच लाईनमध्ये राहतील. वर खाली जर ॲक्सिस असले तर अशा दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी, अशा दोन शाफ्टमध्ये एका शाफ्टमधून दुसऱ्या शाफ्टपर्यंत मोशन ट्रान्सफर करण्यासाठी आपण ओल्ड हॅम कपलिंगचा वापर करत असतो. सो हिअर इज द डायग्राम. बघा, हा एक शाफ्ट आहे, हा दुसरा शाफ्ट आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर हिअर एक शाफ्ट जो आहे तो या ठिकाणी, दुसरा शाफ्ट खाली आहे. सो दोन्ही शाफ्टचे जे ॲक्सिस आहेत, दोन्ही शाफ्टच्या रोटेशनचा जो वे किंवा जी ॲक्सिसवर ते रोटेट होत आहे ते बेसिकली दोन्ही ॲक्सिसमध्ये गॅप आहे. तर अशा टाईपच्या कपलिंगला आपण कोणती कपलिंग म्हणत असतो, ओल्ड हॅम कपलिंग. अशा दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी आपण कोणती कपलिंग यूज करणार आहे, तर ओल्ड हॅम कपलिंग यूज करणार आहे. कपलिंगचे डिटेल्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापूर्वी तुम्ही एक तो व्हिडिओ बघून घ्या, ॲनिमेटेड व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला कपलिंग काय होतं एक्झॅक्टली क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा मग आता. ओके, हा तुमचा व्हिडिओ असणार आहे फॉर द ओल्ड हॅम कपलिंग. बघा, ओल्ड हॅम कपलिंगमध्ये जसं आपण बघितलं होतं की येल्लो कलरचे जे आहेत ते तुमच्या दोन फ्लेंजेस आहेत. ज्या फ्लेंज आपण या ब्ल्यू कलरच्या शाफ्टवर कनेक्ट केलेल्या होत्या, ही त्याची ज्यावेळेस असेंबल नसणार आहे त्यावेळेसची डायग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा दोन पिन दिसत आहेत तुम्हाला, दोन पिन आहे. ब्ल्यू कलरचा तुमचा शाफ्ट आहे, त्याच्यावर येल्लो कलरची आपण फ्लेंज लावली आहे आणि त्या दोन्ही येल्लो फ्लेंजच्या मध्ये रेड कलरचा जो आहे तो तुमचा बेसिकली त्याला पण एक प्रकारे फ्लेंजच म्हटलं जातं, पण त्याला आपण मूवेबल पीस म्हटलेलं आहे. जो मोशन परफॉर्म करणारे किंवा तो मोशन ट्रान्समिट करणारे तो पार्ट जो आहे तो त्या रेड कलरने दाखवलेला आहे आपण. ठीक, तर मोशन कशा पद्धतीने होतं आहे तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला ते दोन स्लॉट दिसत असतील बघा, येल्लो कलरच्या याच्यामध्ये जिथं रेड कलरची ती साईडला रेक्टँगल निघालेला आहे ती तुमची तो स्लॉट आहे. ठीक, बघून घ्या एकदा, ऑब्झर्व करा व्यवस्थित. ओके, सो व्हिडिओ तुम्ही बघितलाच. बघा, चेंजेस काय काय ते पण मी तुम्हाला सांगितले. इट कन्सिस्ट ऑफ काय आहे, यामध्ये दोन फ्लेंज आहेत. कोणकोणत्या, बेसिकली ही फ्लेंज आहे की हा बाहेरचा भाग, शाफ्टवर कोणाला ठेवलेलं राहतं आपण, फ्लेंजला. हा सेकंड शाफ्ट, त्याच्यावर कोण एक फ्लेंज आहे. सो हा तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे समजा, हा तुमचा ड्रिव्हन शाफ्ट आहे. हा जो फिरणार आहे आणि हा ए शाफ्ट ज्याला काय करणार आहे, एक्सटर्नल सोर्सने किंवा एक्सटर्नल गिअर इंजिनने मोटरने आपण या शाफ्टला पॉवर ट्रान्समिट करणार आहे आणि हा शाफ्ट त्याची एनर्जी या समोरच्या शाफ्टला ट्रान्समिट करेल. म्हणजे हा तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट झाला, हा तुमचा ड्रिव्हन शाफ्ट झाला. सो या ड्रायव्हिंग शाफ्टवर जी आपण फ्लेंज अटॅच केलेली ती आपली फ्लेंज ए आहे आणि या ड्रिव्हन शाफ्टवर जी फ्लेंज अटॅच आहे ती आपली फ्लेंज बी आहे. तर या ठिकाणी आपण तेच लिहिलं आहे की याला दोन फ्लेंजेस असतात, ए आणि बी, ज्यांच्यामध्ये काय एक स्लॉट आहे. त्यांच्यामध्ये काय असणार आहे, स्लॉट तुम्ही बघितला असेल ते फ्लेंजमध्ये जे सर्कल होतं वरचं, त्या फ्लेंजमध्ये एक आतमध्ये पोकळ अशी पट्टी एक, त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं फ्लेंज. त्याला म्हटलं जातं स्लॉट. तर तो जो स्लॉट आहे, मला वाटतं आपण हे
पहिले पण कधीतरी तुम्हाला शिकवलं का कोणत्या दुसऱ्या बॅचला आलं मला लक्षात नाही सध्या, पण बघितलेलं आहे. तो स्लॉट राहतो मध्ये एक, कोणत्या तरी डिझाईन मध्ये शिकवलं होतं वाटतं मी तुम्हाला स्लॉटचा पार्ट. हां, मला वाटतं आपण हे नकल आणि क्वार्टरमध्ये त्याच्यामध्ये होतं का कशात तरी होतं, तो एक स्लॉटचा पार्ट शिकवला होता. मला एक्झॅक्टली लक्षात नाही सध्या, बराच गॅप होऊन गेला. त्यामुळे एक स्लॉट राहतो मध्ये, एक पोकळ जागा राहते, त्या स्लॉटमध्ये मला वाटतं आपण हे क्वार्टर जॉईंट मध्ये शिकलो होतो. क्वार्टर जॉईंट मध्ये की ती क्वार्टरला फसवण्यासाठी एक स्लॉट राहतो. तर एकदा तुम्ही त्याच्यामधलं ॲनिमेशन, आता बरेच दिवस होऊन गेले ना, मला पण लक्षात नाही आहे, तुम्हाला पण लक्षात नसेलच प्रोबॅबली, पण मग तो आठवला तर बरं राहील. सो पहिले कव्हर करून घेऊ, त्यानंतर थोडंसं बोलणारच आहे मी आज. इट कन्सिस्ट ऑफ 2 स्लॉट्स, टू फ्लेंजेस. ए शाफ्टवर एक फ्लेंज आहे, बी शाफ्टवर एक फ्लेंज आहे, आणि या दोन्ही फ्लेंजेस मध्ये काय राहतो, एक स्लॉट राहतो. ठीक आहे, दे हॅव अ स्लॉट, आणि त्या स्लॉट मध्ये काय फिक्स केलेलं आहे आपण, एक सेंट्रल फ्लोटिंग पार्ट. हा जो ई भाग आहे, तुम्ही डायग्राम मध्ये बघितलास, तो ई भाग काय, एक सेंट्रल फ्लोटिंग पार्ट आहे ई, ज्याला 2 टर्म्स आहेत. ज्याला काय असणार आहेत, 2 टर्म्स. या ठिकाणी बघा दाखवलं पण ही, दिस इज द T1 टर्म अँड दिस वन इज T2 टर्म. जे दोन्ही टर्म्स एक दुसऱ्याला कसे राहतात, राईट अँगल मध्ये राहतात. त्या स्लॉट मध्ये जर हा फ्लेंजचा स्लॉट आहे, तर या स्लॉट मध्ये या सेंट्रल पार्टचा एक भाग जाऊन असा फसलेला राहतो, एक व्हर्टिकल राहतो आणि एक हॉरिझॉन्टल राहतो. तर हे दोन्ही भाग, या टर्म्स, हे जे दोन्ही टर्म्स आहेत सेंट्रल पार्टच्या, या एकेका फ्लेंज मध्ये फसलेले राहतील, आणि ते दोन्ही टर्म्स कशा राहतात, राईट अँगल मध्ये राहतात एक दुसऱ्याला. आणि हा जो सेंट्रल फ्लोटिंग पार्ट आहे तो कसा राहतो, दॅट सेंट्रल फ्लोटिंग पार्ट इज हेल्ड बाय द पिन जॉइंटने, हा, held by the pin which is passing through the flange and the floating part. जी फ्लेंज आणि फ्लोटिंग पार्ट मधून पास होते अशा एका पिन सोबत, अशा पिन सोबत बेसिकली एक नाही 2 पिन्स राहतात. या फ्लेंज सोबत एक पिन राहते आणि या फ्लेंज सोबत एक पिन राहते. ॲनिमेशन मध्ये तुम्ही बघितलं. सो त्या पिन सोबत आपण या सेंट्रल फ्लोटिंग पार्टला कनेक्ट करून ठेवलेलं राहतं. सिंपल आपण ही कपलिंग तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल, एक वरती राहतं, एक खाली राहतं, आणि ह्या 2 कपलिंग, एक ड्रायव्हिंग शाफ्टची कपलिंग ड्रिव्हन शाफ्टला फिरवते. अशा मिसअलाइन्ड शाफ्ट मध्ये पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण ओल्डहॅम कपलिंगचा वापर करत असतो. ठीक आहे, यानंतर आपण आपला नेक्स्ट टाइप ऑफ कपलिंग बघणार आहे, युनिव्हर्सल कपलिंग, किंवा ज्याला युनिव्हर्सल जॉईंट सुद्धा म्हटलं जातं. तो लास्ट टाइप आहे तुमचा कपलिंगचा. ओके, नेक्स्ट अँड द लास्ट टाइप ऑफ कपलिंग इज युनिव्हर्सल कपलिंग. आता यात परत नवीन काय, तर अलाइन शाफ्ट राहिले तर कोणत्या कपलिंग वापरल्या जातात शिकलो आपण. मिस अलाइन शाफ्ट राहिले तर आपण ओल्डहॅम कपलिंग वापरणार. मिस अलाइंड होते पण एक दुसऱ्याला ते ऍक्सिस कसे होते, पॅरलल होते. आता ओल्डहॅम या टाईपच्या कपलिंगसाठी, म्हणजे ज्यावेळेस ऍक्सिस ऑफ द शाफ्ट हे मिस अलाइंड राहतील बट पॅरलल राहतील, त्याला आपण ओल्डहॅम कपलिंग वापरत होतो. पण ज्यावेळेस एक शाफ्टला हा दुसरा शाफ्ट अँगल मध्ये असेल, आता पॅरलल नाहीये, कसं आहे, टिल्ट आहे, इन्क्लाइंड जर असेल, म्हणजे एक शाफ्टला असं फिरायचं आहे आणि एक शाफ्टला या पद्धतीने इथे फिरायचं आहे, तर याची पॉवर याला ट्रान्समिट करण्यासाठी ज्या प्रकारची कपलिंग वापरली जाते, दॅट जॉईंट और दॅट कपलिंग इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल कपलिंग. सो युनिव्हर्सल कपलिंग या त्या ठिकाणी यूज केल्या जातील टू कनेक्ट द 2 शाफ्ट हुज ऍक्सेस इंटरसेक्ट ॲट स्मॉल अँगल. ज्यांचे ऍक्सिस इंटरसेक्ट करतात एक दुसऱ्याला काही पर्टिक्युलर अँगलवर, त्यावेळेस त्या टाईपच्या कपलिंगला आपण युनिव्हर्सल कपलिंग असं म्हणत असतो. ठीक आहे, दोनच गोष्टीची डिझाईन प्रोसिजर मध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. एक म्हणजे त्या शाफ्टचं आणि दुसरं म्हणजे त्या पिनसाठी. ठीक आहे, जी आता तुम्ही ॲनिमेशन बघालच तुम्हाला कळून जाईल मी कोणत्या पिन बद्दल बोलतोय. तर पहिले एकदा आपण समजून घेऊ. सिंपल कन्सेप्ट आहे बघा. दोघांवर ऑफकोर्स दोघे काय करणार आहे, शाफ्ट पण टॉर्क ट्रान्समिट करतो आणि त्या पिन ज्या राहतात, जॉईंटच्या ज्या पिन्स आहेत, क्रॉसच्या साइन मध्ये पिन राहतात, ते तुम्ही पाहिलं असेल ना, ख्रिश्चन लोकांचं क्रॉस प्लसच्या साइन मध्ये 2 पिन्स लावलेले राहतात, त्या पिन पण टॉर्क ट्रान्समिट करतात. सो बेसिकली दोघांना आपल्याला टॉर्क किंवा शिअर फोर्स, शिअर स्ट्रेसच्या अंडर कन्सिडर करायचं आहे. तर त्यामध्ये आपण लेट्स से डी ला कन्सिडर करणार आहे आपण डायमीटर ऑफ शाफ्ट, आणि डीपी असणार आहे तुमचा डायमीटर ऑफ पिन, आणि tau and tau 1 is the allowable shear stress for the material of the shaft and the pin respectively. So tau is the shear stress for the shaft and tau 1 is the shear stress for the pin. So torque transmitted by shaft आपण पहिले पण भरपूर वेळेस पाहिला फॉर्म्युला. सॉरी, torque equal to काय राहतं, pi by 16 tau into d cube, torque transmitted by the shaft.
टाउ स्टँड्स फॉर द शिअर स्ट्रेस अँड टी स्टँड्स फॉर द टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. आणि हेच जर आपण पिन मध्ये कन्सिडर केलं तर पिन डबल शेअर मध्ये राहतात, दोन पिन्स आहेत तर त्या डबल शेअर मध्ये राहतील आणि ते जे टॉर्क ट्रान्समिट करणार आहे दॅट टॉर्क विल बी 2 इंटू पिनचा शेप कसा आहे सर्क्युलर, सो एरिया काय येईल पाय बाय 4 डी पी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय शिअर स्ट्रेस जो पिनचा आहे दॅट इज टाउ 1 मल्टिप्लाय द डी. सो दिस इज द व्हॅल्यू फॉर द टॉर्क ट्रान्समिटेड बाय द पिन. टॉर्क ट्रान्समिटेड बाय द पिन. पिनचा शेप सर्क्युलर आहे, एरियाचा फॉर्म्युला राहील पाय बाय 4 डी पी स्क्वेअर आणि जो टॉर्क जो शिअर स्ट्रेस ते सस्टेन करणार आहे तो किती आहे टाउ 1. आपल्याला माहिती आहे ना की स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतो फोर्स इंटू एरिया आणि फोर्स इक्वल आपलं टॉर्कचा फॉर्म्युला काय राहतो, टॉर्क म्हणजे फोर्स, दिस इज द व्हॅल्यू फॉर द फोर्स ट्रान्समिटेड बाय द पिन मल्टिप्लाय बाय त्याचं डिस्टन्स. सो पाय बाय 4 डी पी स्क्वेअर टाउ 1 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स डी. 2 ने यासाठी मल्टिप्लाय केलं कारण डबल शेअर मध्ये तुम्हाला ॲनिमेशन दिसेल. आता एकदा ॲनिमेशन बघून घ्या म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सल कपलिंग किंवा त्यालाच युनिव्हर्सल जॉईंट पण म्हटलं जातं, ते एक्झॅक्टली कसं राहतं ते तुम्हाला समजून जाईल. आणि त्याच्यानंतर आपण एकच जो क्वेश्चन आपल्या या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे तो क्वेश्चन आपण यासाठी बघणार आहोत. युनिव्हर्सल कपलिंगचा एक क्वेश्चन आहे तो बघून घेऊ आणि त्यासोबतच आपलं हे चॅप्टर मग संपून जाईल. चला बघूया, पहिले ॲनिमेशन बघा मग क्वेश्चन बघू. ही तुमच्या डायग्राम्स आहे युनिव्हर्सल कपलिंगच्या, ही अलाईनसाठी आहे, ही इन्क्लाइंड शाफ्टसाठी आहे, सगळे युनिव्हर्सल कपलिंगच आहे बरं. आणि ही ॲक्च्युली तुमचं युनिव्हर्सल कपलिंग किंवा युनिव्हर्सल जॉईंट जसा दिसतो त्याची डायग्राम आहे. बघा हे तुमचं युनिव्हर्सल जॉईंट आहे जे यूज केलं जाणार आहे पॉवर ट्रान्समिशनसाठी किंवा टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी. तुम्ही बघत असाल तर ब्ल्यू कलरचे जे ते तुमचे शाफ्ट आहे, ठीक. येलो त्या शाफ्टच्या फर्दर एंडला दोन आपण काय म्हणू शकतो त्याला फोक म्हटलं जातं ॲक्च्युली, दोन फोक्स आहेत, ठीक आहे. हे बघा जे सेपरेट झाले ते दोन फोक्स आहेत, सॉरी फोकनी योक म्हटलं जातं. आणि मध्ये एक क्रॉस पिन आहे, ती क्रॉस पिन कशा पद्धतीने तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं. सो बेसिकली होणार काय की एक इनपुट शाफ्ट राहतो आपला, एक आउटपुट शाफ्ट राहतो. इनपुट शाफ्टकडून आउटपुट शाफ्टकडे आपल्याला टॉर्क ट्रान्समिट करायचा आहे आणि तो ट्रान्समिट होणार आहे फोक थ्रू, सॉरी फोक म्हणतो मी परत, योक थ्रू. हे जे योक्स आहेत त्यांच्यामध्ये आपण पिन अटॅच केलेली आहे आणि त्या दोन्ही पिन एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर राहतात आणि ते जी बेसिकली ए पॉवर आहे ती ट्रान्समिट करतात, टॉर्क ट्रान्समिट करतात. ही जी पोझिशन आहे, आता ही जी पोझिशन आहे ती इन्क्लाइंड मोशनची होती, मागची तुम्ही अलाइन पोझिशन पाहिली. इन्क्लाइंड मोशनमध्ये या पद्धतीने ते टॉर्क ट्रान्समिट करणार आहे. ऑब्झर्व करा त्यांचं बिहेवियर एक्झॅक्टली कसं आहे ते बघा, ठीक आहे. त्यांचं रोटेशन कशा पद्धतीने होतं आहे, ॲक्च्युली ते दोन शाफ्ट जे आहेत ते कशा पद्धतीने एक दुसऱ्याला कनेक्टेड आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. बघा क्वेश्चन काय दिला आपल्याला, युनिव्हर्सल कपलिंग इज यूज टू कनेक्ट द टू माइल्ड स्टील शाफ्ट अँड ट्रान्समिटिंग अ टॉर्क ऑफ 500 न्यूटन मीटर. सो ते दोन्ही काय सांगितलं होतं, युनिव्हर्सल कपलिंग आहे ज्यामध्ये आपण दोन शाफ्ट लावलेले आहेत, ते दोन्ही शाफ्ट मिळून किती टॉर्क ट्रान्समिट करू शकताय 5000 न्यूटन मीटर. Assuming that the shaft are subjected to the torsion only. Torsion म्हणजे काय, शेअरिंगचा पार्ट आहे, आपण सॉम मध्ये शिकलोय. फाइंड द डायमीटर ऑफ द शाफ्ट अँड द पिन. सो आपल्याला डायमीटर ऑफ शाफ्ट अँड डायमीटर ऑफ पिन फाइंड आउट करायचं आहे.
पुढे काय विचारलंय, सांगितलंय द अलोएबल शियर स्ट्रेसेस फॉर द शाफ्ट अँड द पिन मे बी 60 and 28. सो अलोएबल शियर स्ट्रेस फॉर द शाफ्ट 60 मेगापास्कल, अलोएबल शियर स्ट्रेस फॉर द पिन टाउ 1 ने डिनोट केलं होतं वाटतं आपण, दॅट टाउ 1 इज नथिंग बट 28 मेगापास्कल. ठीक आहे. सो आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे फॉर टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. T equal to pi by 16 tau into d cube. D काढायचा आहे, टॉर्क माहिती आहे, पण टॉर्क जो आहे तो आपल्याला 5000 न्यूटन मीटर दिलेला आहे. सो मीटरचं कन्वर्जन ऑफकोर्स एम एम मध्ये करावं लागेल, आपल्याला माहिती आहे. हे मेगापास्कल मध्ये ना, म्हणजे न्यूटन एम एम मध्ये राहतो ना. सो हिअर 5000 into 10 raised to power 3 pi by 16 into tau for the shaft 60 into d cube. 6 pi by 16 चा 6 इकडे मल्टिप्लाय करा, 60 आणि pi इकडे येताना डिवाइड होऊन जाईल. सो हिअर d cube इज इक्वल टू काय येणार आहे, 5000 into 10 raised to power 3 into 16 डिवाइड बाय pi into 60. सो इथून भेटून जाईल तुम्हाला d ची व्हॅल्यू, दॅट इज डायमीटर ऑफ द शाफ्ट. सो डायमीटर ऑफ द शाफ्ट आला पाहिजे आपला 75 mm. 75 mm नंतर नेक्स्ट असणार आहे डायमीटर ऑफ पिन. सो हिअर डायमीटर ऑफ पिन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, टॉर्क ट्रान्समिटेड बाय द पिन. Torque transmitted by the pin, torque transmitted by the pin, that T is equal to pi by 16 tau 1 into d cube dp cube. एक सेकंड होल्ड ऑन, चुकून गेलं ना. आपल्या पिनचा शेप कसा आहे, सर्क्युलर आहे आणि 2 टाइम्स ऑफ शेअर होतो. सो 2 into pi by 4 into dp square into tau 1 into d. फॉर्म्युला होता आपला. नाउ टॉर्क ट्रान्समिटेडचा फॉर्म्युला व्हॅल्यू 5000 न्यूटन मीटर आहे. सो 5000 into 10 raised to power 3 2 into pi by 4 dp स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे. टाउ 1 ची व्हॅल्यू आहे 28, d ची व्हॅल्यू होती तुमची डायमीटर ऑफ द शाफ्ट, ही किती आली 75. सो 2 4 दिस कॅन गेट कॅन्सल, 2 इकडे येऊन जाईल. सो 5000 into 2 10000 into 10 raised to power 3 डिवाइडला येणार आहे pi into 28 into 75, and this will be the value for dp square. And from this you can find the value for the dp. ही value find out करा, याचा square root करा, you will get the value for the dp. आणि dp चा आन्सर तुमचा आला पाहिजे 39 mm. So here the dp is equal to 39 mm approximately. पाहिजे तर dp ला 40 consider करून घ्या. And this is how you have to solve the questions for the universal coupling. ठीक आहे. आणि याच्यासोबतच आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. चल बघा, आता काही 1-2 मिनिटं बोलून घेऊ आपण. तुमचे आता DME चे जवळपास 4 चॅप्टर झालेत आणि आपले HP चे 2, आता दोघांचे 3-3 चॅप्टर राहिलेले आहेत. DME चं आपलं हे जे 4थं चॅप्टर होतं हे जरा जास्तच लांब खेचलं गेलं आहे ना, बऱ्याच दिवस मला टाइमच भेटत नव्हता लेक्चर शूट करण्यासाठी. तर जरी जसे टाइम भेटला तसं शूट केलं मी, कारण बराच गॅप झाला आहे नो. तर माझं एक सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही प्रॉब्ली काय करा, पॉसिबली की हे जे चॅप्टर आपलं 4th चॅप्टर झालं DMEचं, याला खूप जास्त गॅप पडून लेक्चर आले अपलोड झालेले आहेत. तर एकदा सगळे लेक्चर बघून काढा, फक्त लेक्चर बघून काढा. नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी लिहिलेले असतील ब्रीफर वगैरे. एक तर वहीमधनं तुम्हाला एकदा रिवाईज करायचं असेल तर करून घ्या, नाही तर लेक्चर वाईज बघून एकदा रिवाईज करून घ्या, पण रिवाईज नक्की करा. ठीक आहे. आता तुमचे DME चे राहिलेले 3 चॅप्टर आणि HP चे राहिलेले 3, ते 3 मधले 2च कन्सिडर करा. तो शेवटचा पॉवर प्लांट तर काय 2 लेक्चर मध्ये संपणार आहे तो. प्रॉब्ली मी आता प्रयत्न करणार आहे की मी तुमचा रोज ॲटलिस्ट एक पाऊण तास त्या 1 तासाचं लेक्चर अपलोड करूच. आता आपण प्रॉब्ली मला असं वाटतं की मी सुरुवात करेल आता HP पासून परत.
एक चॅप्टर डीएमईचं झालं की एक चॅप्टर एचपीचे, या पद्धतीने मी कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो आता तुमचे एचपीचे एक मला वाटतं गॅस टर्बाईन आहे पुढचा चॅप्टर. तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून गॅस टर्बाईनचे लेक्चर अपलोड करेल मी. एकदा गॅस टर्बाईन झालं की नंतर परत डीएमई, परत एचपी, परत डीएमई, परत एचपी, या पद्धतीने आपण हे उरलेले 3 आणि 3 6 चॅप्टर संपवणार आहे. हे 6 चॅप्टर जवळपास 1 मंथच्या टाइम ड्युरेशन मध्ये मी संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. जर तुमचं त्यामध्येच ऑफलाईन लेक्चर सुरू झाले, मी असं ऐकलं होतं मे बी 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, जर झाले तर आपण इथंच याच्यासोबतच पुढे कंटिन्यू करू. जर नाही झालं, ऑनलाईन बी झाले पूर्ण सेमिस्टर, तरी बी आपण हे लेक्चर अपलोड करणार आहे. आणि जवळपास टार्गेट आहे की 25 ते 28 फेब्रुवारीपर्यंत हे तुमचं डीएमईचे 3 आणि एचपीचे 3 चॅप्टर संपवून तुमचा सिलेबस कंप्लीट करून द्यायचा आहे. ठीक आहे. हां, तर यामध्ये महत्त्वाची सूचना ही होती, एक थोडं फीसच्या बाबतीत पण बोलायचं होतं. सगळ्यांनीच तुम्ही जवळपास अर्धी फीस भरलेली आहे. 1-2 जणांनी पूर्ण फीस भरलेली आहे, बाकी सगळ्यांनीच ऑलमोस्ट हाफ फीस भरलेली आहे. तर तुमची उरलेली जी फीस राहील, आपली टोटल फीस 5000 होती ना 2 सब्जेक्टची. तुम्ही जेवढी काही फीस भरलेली ते ऑफकोर्स माझ्याकडे पण सगळं नोट केलेलं आहे तसं, पण जी काही फी भरलेली तुम्ही उर्वरित फी पे करून द्यायची. परत आपण तसंच करणार आहे. आता काही प्रत्येकाला फीज मागणं इट इज नॉट पॉसिबल आहे ना. आता मला माहीत पण नाही की किती लोक लेक्चर बघताय, किती लोक लेक्चर बघत नाही आहे, तर त्यामुळे मला पण एक्झॅक्टली कळणार नाही. पण मी काय करणार आहे, जसं आपण डेमो लेक्चर्स नंतर एक नवीन बॅच स्टार्ट केली होती ज्याच्यामध्ये ज्यांनी फीस भरली त्यांनाच लेक्चर दिसत होते, तसं सिमिलरली मी परत एक नवीन बॅच क्रिएट करेल आता. ज्यांची फी कम्प्लिटली पेड आहे ते ऑफकोर्स या बॅचमध्ये ॲड होतील, आणि जे बाकीचे इन्स्टॉलमेंट पे करतील उरलेले ते सगळे या बॅचमध्ये ॲड होत जातील, आणि त्यांना हे फर्दर लेक्चर्स आता पुढचे बघायला भेटतील. ठीक आहे. मग यामध्ये ऑफकोर्स ऑफलाईन बी सुरू झालं तरी तुम्ही यामध्ये कंटिन्यू राहणार. जे लोक ची फीस भरतील ते ऑफलाईनमध्ये पण त्यांना ऑफकोर्स परमिशन राहील, काहीच डाऊट नाही. इव्हन जर तुमचे इन केस पेपर ऑनलाईन झाले, त्याची शक्यता फार कमी आहे, भले सांगितलं असेल की ऑनलाईन पेपर होऊन जातील, पेपर तिथं जाऊन द्यायची गरज नाही आहे, पण हे लक्षात घ्या की 10वी-12वीचे पेपर अरेंज करण्यात आलेले आहेत. जर ते लोक 10वी-12वीचे तर पेपर खूप जास्त लोक देतात ना ॲज कम्पेअर टू डिप्लोमा स्टुडंट्स. तुमचा तर एकाच कॉलेजचा प्रश्न आहे, ऑटोनॉमसचा प्रश्न आहे तुमचा फक्त. तर प्रोबॅबली खूप 10वी-12वीचे पेपर जर तुमचे एप्रिलमध्ये सुरू होऊ शकतात, तर मला नाही वाटत जास्त काही प्रॉब्लेम झाला पाहिजे टू टेक एन ऑफलाईन एक्झाम. पण जरी ऑनलाईन झालं तरी बरेच स्टुडंट फोन करतात, आता ऑनलाईन बरेच पेपर दिले आणि आम्हाला येऊन गेला अनुभव. बरेच स्टुडंट फोन करतात की सर आम्हाला मदत करा काही, मग पाहिजे तर पैसे घेऊन घ्या वगैरे. ते सगळं प्रोग्राम तर तुम्हाला पण माहिती आहे आता कसं झालं ते, कारण ऑफकोर्स क्लासचे रेंट वगैरे भरण्यासाठी आम्हाला पण ते करावं लागलं ना. आम्ही पण ते केलं कारण आम्हाला पण पैशांची गरज होती लॉकडाऊन नंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी चला तो तुमचा पार्ट नाही आहे. पण ऑनलाईन जरी एक्झाम झाल्या तरी जे बॅचमधले किंवा आपल्या क्लासचे जे स्टुडंट्स राहतील त्यांना ऑफकोर्स मी पूर्ण जी काही मदत मला करता येते ती सगळी मदत मी त्यांना करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा पैसे वगैरे काही द्यायची गरज नाही आहे, कारण तुम्ही ऑफकोर्स क्लासमधले स्टुडंट असणार आहे. तर तुमच्यासाठी करणं हा मला पहिला हक्क आहे की मला ते करावंच लागेल. ठीक आहे. पण जे लोक इथं राहतील, ज्यांनी पूर्ण फीस पे केलेली आहे, लेक्चर्स वगैरे केलेले, त्यांच्यासाठी म्हणतोय. जे आता सध्याच्या बॅचमध्ये ॲड आहे आणि फर्दर ॲड होणार नाही आहे त्यांच्यासाठी हा रूल काही लागू राहणार नाही. ऑनलाईन एक्झाम आहे, मग तुम्ही फोन करून मला सांगायचं नाही की सर मदत करा वगैरे वगैरे, ते काही पॉसिबल होणार नाही. कारण पेपर तुम्ही पण बघितले असतील तर पेपर खूप जास्त मोठे होतात. आता तुम्ही सध्या पीटी वगैरेचे पेपर तुमचे वेगळे आहेत, ते सारखे सारखे क्वेश्चन येतात, पण फायनल एक्झामला आहे ना क्वेश्चन चेंज राहतात. ज्या लोकांनी बॅकलॉगचे पेपर दिले त्यांनी बघितलं असेल, फायनल एक्झामला क्वेश्चन चेंज राहतात बरेच, म्हणजे जवळपास 40 क्वेश्चनमधनं 15 ते 20 क्वेश्चन चेंज राहतात, 15-20 सारखे राहतात. मग त्यामध्ये आपल्याला करायचं राहतं. मग आता जवळपास 2 तासाच्या टाईममध्ये 1 तासाचा स्लॉट राहतो आपला, त्याच्यामध्ये 2 तासात जवळपास खूप जास्त मी गेलो ना तर 10 स्टुडंट्सचा पेपर सॉल्व्ह होतो बघतो. खूप जास्त झालं तर 10 स्टुडंट. आता मॅथ्स वगैरे सारखा किंवा एपीएम वगैरे सारखा सब्जेक्ट राहिला तर फास्ट होऊन दे जातं, पण हे डीएमई झालं, एचपी झालं, सॉन्ग झालं, टॉम झालं, यांना टाइम लागतो ह्या सब्जेक्टला. तर मॅक्स टू मॅक्स 10 स्टुडंट्स आपण ऑनलाईनमध्ये घेऊ शकतो.
मग त्या ऑनलाईन पेपरमध्ये जर मी फक्त 10 स्टुडंट्सला बी 10 बी खूप जास्त म्हणतोय मी, पण ठीक आहे मॅक्स टू मॅक्स 10 होऊ शकतात पॉसिबल. 10 स्टुडंटला जर मी प्रेफरन्स देणार आहे तर त्या 10 मधले पहिले सगळे स्टुडंट्स हे कोणते राहतील, जे क्लासवाले ते. नंतर ही यांना प्रेफरन्स दिलं जाईल की जे सध्याच्या बॅचमध्ये ॲड आहे. फर्दर जी बॅच क्रिएट होणार आहे पुढच्या सिलेबससाठी पहिलं प्रेफरन्स त्यांनाच राहील. ठीक आहे, जे कम्प्लीट कोर्स त्यांनी केलेला आहे त्यांना. तर बस एवढंच काही तुम्हाला सगळं सांगायचं होतं. या ठिकाणी तुमचं हे DMEचं बी 4th चॅप्टर संपलेलं आहे. आता या पुढचे जे चॅप्टर्स आहेत, जसं आपण HPचा गॅस टर्बाईन स्टार्ट करूया नेक्स्ट लेक्चरपासून, आणि रोज एक लेक्चर अपलोड करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. बरेच दिवस झाले, गॅप खूप जास्त होऊन राहिला होता. रोज एक लेक्चर अपलोड केलं तर जवळपास 20 ते 25 दिवसात तुमचे हे दोन्ही चॅप्टर संपून जातील, एवढी तर गॅरंटी आहेच. ठीक आहे, सो सी इन द नेक्स्ट लेक्चर विथ द न्यू चॅप्टर. अँड ऑफकोर्स एक नवीन बॅचमध्ये भेटूया आपण. त्यासाठी मी एक नवीन बॅच क्रिएट करेन. तुमचं हे लेक्चर बघून झालं की तुम्ही मला एकदा कॉन्टॅक्ट करा, तुमची रिमेनिंग फीज कलेक्ट करा, आणि सिलेबस कंप्लीट होईलच याची गॅरंटी आहे. हे तर तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही सगळे ऑलमोस्ट सगळेच जुने स्टुडंट आहे, 2-4 जर नवीन आहेत. सिलेबस कंप्लीट होईल प्रॉब्ली येणाऱ्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. मग पेपर ऑनलाईन हो ऑफलाईन हो, तुम्ही पण मोकळे मी पण मोकळा. ठीक आहे, चलो तर मग आता नेक्स्ट लेक्चरला भेटू.